भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी पंतप्रधानांना धमकीवजा इशारा दिलाय। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना उडवून देण्याची धमकी दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकरी विषयक धोरण तातडीनं बदलावी, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अन्यथा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ अशी खळबळजनक धमकी त्यांनी दिली आहे। पीक विमा 18 रुपये भेटले साहेब, 18 रुपयानं काय होतं पीक विमा मध्ये साहेब? धोरण चेंज करा साहेब, आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी। यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब, तुम्ही समजा आम्हाला 1 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही। यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब, तुम्हाला उडवून देऊ। दरम्यान प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य बालिशपणाचं आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जे वक्तव्य केलं आहे खरं तर बालिशपणाचं आहे। बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे। त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं, कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्भ व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे, पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे।